आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कवठे महांकाळमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका। गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध सांगली पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कवठे महांकाळ परिसरात सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या 2 आरोपींना जेरबंद केले आहे। त्यांच्याकडून 2 किलो 882 ग्रॅम गांजा आणि 1 बुलेट असा एकूण 3,02,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीवर लगाम घालण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। 4 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की इम्रान उस्मान सणदे वय 32 राहणार विजयनगर कवठे महांकाळ हा कवठे महांकाळ ते थवडेवाडी या रोडवरील स्मशानभूमीजवळ गांजा विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा लावला। संशयित इम्रान सणदे हा बुलेटवरून तिथे आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले। त्याच्याजवळील पिशवीची झडती घेतली असता त्यात सुमारे 2 किलो 882 ग्रॅम गांजा मिळून आला। पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याने हा माल जयसिंगपूर येथील समीर नकाशे याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून समीर नकाशे याला अंकली फाटा येथून ताब्यात घेतले। त्यांनी इम्रानला गांजा पुरवल्याची कबुली दिली आहे। अटकेतील दोन्ही आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।